ह्या सगळ्यांमध्ये खरं इथे माझ्या जागी आज गिरीश पाहिजे होता. हा म्हणाला खासदारकीचं आपण तरी आम्ही कधीतरी शाळेची ट्रिप म्हणून ताजमहल बघायला दिलेलं. हा खासदार झाला तेव्हा पहिल्यांदा मी तिकीट मागायला पण गेलो नव्हतो. आज सैनिका पुढे प्रगटली विजयी रणदेवता, सुमने म्हणून मने अर्पितो आम्ही तव स्वागता. भारत कंदे काय वानने तव गुण रत्नावली, तुझ्यामुळे न उमंग पावला दास्यातून मुक्तता. भारत माता भद्रकाली तूच खरी इंदिरा. पंडित नेहरू काय म्हटले, आपल्यात वयाने सर्वात ज्येष्ठ कोण आहे तर पंडित नेहरूंच्या पेक्षाही श्रीप्रकाश थोडेसे वर्ष दीड वर्षांनी मोठे होते. मग त्यांना मध्ये बसवलं आणि हे दोघं वैशिष्ट्य असं आहे की त्यावेळेला सगळेजण चिडले होते. त्यांच्या पुस्तकात त्यांनी पंडित नेहरूंनी शिवाजी महाराजांबरोबर काढले आणि त्याबद्दल निदर्शनं करायची. वैशिष्ट्य असं आहे, सगळ्यांना आश्चर्य वाटलं. गोळवळकर गुरुजींनी पत्रक काढलं, ते म्हणले बिलकुल निदर्शन करायचं नाही. आज ते शिवाजी महाराजांचा सन्मान करायला येत आहेत. तर भाऊसाहेब नातूंनी तो पितळी चपटा डबा असतो ना, त्याच्यामध्ये इंदिरा गांधींना रव्याचे लाडू फार आवडायचे. काँग्रेस मधल्या कार्यकर्त्याला एखाद्या माहिती शिवसेनेकडे जर संजय गांधी हयात असते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दादा झाले आहेत. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन. आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आणि आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज हा कार्यक्रम आपण जो सुरू करतो आहोत नव्याने, त्यामध्ये राजकीय क्षेत्रातल्या विविध पक्षांच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची चर्चा, असं याचं स्वरूप असणार आहे. पुण्याची एक संस्कृती आहे आणि या पुण्याच्या संस्कृतीमध्ये सगळे पक्ष जेव्हा निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढतात, कार्यकर्ते किंवा नेते लढतात, तेव्हा ते अगदी हिरिरीने त्यांच्या पक्षाची जी विचारसरणी असेल त्याला धरून प्रामाणिकपणे निवडणुका लढतात. परंतु जेव्हा निवडणुका संपतात किंवा निवडणुकीच्या आधी सुद्धा सगळे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांचा आदर करत एकमेकांशी भेटतात, बोलतात. आणि ही एक संस्कृती आहे खास करून या शहराची. आमच्या नवभारतच्या स्टुडिओमध्ये आज जे अतिशय मान्यवर असे पाहुणे आलेले आहेत, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश अण्णा काकडे, आपलं खूप स्वागत. नमस्कार. भारतीय जनता पार्टीचे प्रदीप दादा रावत, दादा आपलं खूप खूप स्वागत. आणि जुने जाणते कोथरूड वासियांचं नेता कुठला म्हटलं तर शशिकांतजी सुतार हे नाव येतं. तर शशिकांतजी आपलं पण खूप खूप स्वागत. शशिकांतजींना भाऊ म्हणतात, अण्णा आहेत, दादा आहेत, आणखी एक दादा येऊ घातलेले आहेत, ते येतीलच. तर एकंदरच ही जी चर्चा आहे, तर पहिल्यांदा मी जेव्हा ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली तेव्हा मला अगदी मोकळेपणाने सांगायला आवडेल की अण्णा ज्यांना आम्ही म्हणतो प्रेमाने, ते अंकुश काकडे हे आमच्या सगळ्या पत्रकारांचे, तसे पुण्यातल्या अगदी सगळ्यांचे मित्र. आणि दुसरं म्हणजे त्यांनी त्याचं लगेच त्या कार्यक्रमाचं पालकत्व ते घेऊन टाकतात आणि त्यामध्ये जेवढं काय करता येईल ते करतात. अण्णा, पुण्याची आपली ही जी संस्कृती आहे, मला आठवतं की खूप जुन्या निवडणुकांबद्दल आणि जुन्या सगळ्या ह्याच्याबद्दल मी आपल्याशी यापूर्वी पण बोललेली आहे. तर काय वैशिष्ट्य वाटतं तुम्हाला इतर शहरातला फरक आणि इथे जे राजकीय वातावरण आहे पुण्यातलं, की इतक्या खेळीमेळीने सगळे एकमेकांशी जोडतात, काय याचं नेमकं कारण काय? आम्ही चौघजणी ते जमलो, पण माझ्या आणि दादाच्या पेक्षा शशिकांत भाऊ असतील किंवा उल्हासदादा असतील, यांनी आमच्यापेक्षा बरीच वर्ष अगोदर राजकारण केलेलं आहे. आणि ते राजकारण करत असताना अनेक निवडणुका म्हणजे शशिकांत सुतारांनी शिवसेना पासून सुरुवात केली आणि आजपर्यंत त्यांनी शिवसेना सोडली नाही. तीच स्थिती उल्हास पवारांची देखील आहे. त्यांनी देखील काँग्रेस पक्षामध्ये सुरुवात केली, योग चळीमधून काम केलं आणि आजपर्यंत आहे. थोड्याफार फरकाने मी असेल, प्रदीप दादा असेल, आम्ही देखील. पुणे हे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. त्याची अनेक कारणं आहेत. कारण पुणे शहराला इतिहास आहे. पुणे शहराच्या बाबतीमध्ये अनेक दिग्गज मंडळी या पुण्यामध्ये होऊन गेली, ज्यांनी देशाला दिशा दाखवली. त्याच्यामध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखलेंचा उल्लेख करावा लागेल, लोकमान्य टिळकांचा उल्लेख करावा लागेल. ही अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातली मंडळी असली, पण त्याच्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये मग क्रांतीवीर नाना पाटील असतील, शाहू महाराज असतील,
किंवा असे अनेक ठिकाणच्या सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलेली मंडळी ही पुण्यामध्ये होती आणि तो पगडा आजपर्यंत टिकून आहे याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. आपण म्हणाला सुरुवातीला ते खरं आहे की निवडणुकीच्या वेळेला आम्ही आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये उमेदवाराच्या बाबतीमध्ये अगदी टोकाची भूमिका घेतो आणि ती घेणे स्वाभाविक आहे. परंतु निवडणुका झाल्यानंतर मात्र मग आमच्यामध्ये कुठेही कटुता राहत नाही. आज शशिकांत भाऊ आणि मी 1990 साली एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली. दुर्दैवाने माझा पराभव झाला. पण त्यानंतर 90 पासून आज 24 म्हणजे ती 10 आणि ही 24 34 वर्ष आमची मैत्री आहे. त्यांनी कधी मनामध्ये आता मी आमदार झालोय मग फक्त अंकुश काकडेकडं असं कधी पाहिलं नाही किंवा जिथे आम्हाला एकमेकाला मदत करणं शक्य असेल त्या ठिकाणी मदत देखील केली. त्यामुळे पुण्याचे वैशिष्ट्य आहे. आजपर्यंत आम्ही ते जपलंय. पण माझ्या मनामध्ये एक भीती वारंवार येते लक्षात की पुढची पिढी ही कितपत जपेल याबद्दल मात्र मी माझ्या मनामध्ये शंका आहे. भाऊ आपल्याकडे येते कारण आपण नुकतंच भेटलो एका निमित्ताने शिवजयंती. तर कट्टर शिवसैनिक म्हणजे बाळासाहेबांशी जोडले गेलात तुम्ही आणि बाळासाहेबांच्या सेनेची साथ आस्थादायक सोडली नाही. पण हे करत असताना शिवसेनेचा चेहरा तसा आक्रमक होता आणि पुण्यामध्ये शिवसेना म्हणजे मुंबईनंतर मराठवाड्यात रुजली पण पुण्यात खूप उशिराने शिवसेनेचं हे झालं. मग तुम्हाला ते सगळं कसं आव्हानात्मक वाटत होतं निवडणूक सुरुवातीची, कारण शिवसेना इथे रुजवायची, बाळासाहेबांचा विचार आणि शिवसेनेची संस्कृती एक वेगळी. 19 जून 1966 शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली. 67 महानगरपालिकेची निवडणूक मुंबईला झाली. 68 पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली. एक वर्षांनीच निवडणूक झाली आणि नवीन पक्ष असल्यामुळे उमेदवार जे कार्यकर्ते होते समाजामध्ये काम करणारे त्यांना तिकीट दिली. आमच्याकडं बाळासाहेबांचेच मित्र व्यंगचित्रकार हरिश्चंद्र लचके हे आमच्या कोथरूडमधनं निवडणुकीला उभे राहिले. खरं म्हणजे अनेक पक्ष स्थापन झालेले आहेत. ते पक्ष कसे स्थापन झाले की त्याला संस्थापक आहे किंवा एका पक्षामधनं दुसरा पक्ष फुटला आणि तो नवीन पक्ष नवीन नावाने आला. परंतु शिवसेना ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या वेदनेमधनं ही निर्माण झालेली आहे आणि हे सगळे मार्मिक वाचून सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते सुरुवातीच्या काळात जोडले गेले. आमचे प्रमुख त्यावेळेस ते आमदार कोण होते सुभाष सुरवगोड त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामाला सुरुवात केली. दादा तुमच्याकडे येते कारण काँग्रेस म्हणजे पुणे शहर हे तसं काँग्रेसचा एक बालेकिल्ला होता आणि असं म्हटलं जायचं की पुण्यात काँग्रेसला जर कोणी हरवू शकत असेल तर काँग्रेसच हरवू शकते. आणि आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचे अण्णा जोशी इथे निवडून आले, आपण निवडून आलात, त्यानंतर अनिलजी शिरोळे. आता वेगळी परिस्थिती बदलत गेलेली. तुमची जडणघडण तशी पतित पावन संघटना म्हणजे पतित पावनचा एक अतिशय युवा आक्रमक चेहरा आणि आक्रमक हे कार्यकर्ता अशी तुमची ओळख होती. तिथून आतापर्यंत तुमचा सगळाच प्रवास तसा पाहिलेला आहे. तर इथे भाजपाची नंतर एकंदरच हिंदुत्ववादी विचारांची पाळंमुळं रुजवायला कसा तुम्हाला सगळ्यांना हे झालं? तसा मी या सगळ्यांमध्ये लहान आहे. म्हणजे आता ह्या गणेश चतुर्थीला मला 70 लागेल. पण 70 सालाच्या सुमारास माझा पतित पावनशी संबंध आला आणि पतित पावनमुळे संघाशी संबंध आला. त्यावेळेला तुम्ही म्हणता तसं पुणे शहरावरती एक हाती काँग्रेस पक्षाचा प्रभाव होता. म्हणजे मी शिंदेवाडीच्या कॉर्नरला राहायचो. आमच्या प्रभागात पुढे नंतर सगळे भाजपचे नगरसेवक झाले. पण त्या काळामध्ये शिवाजीभाई ढमढेरे म्हणजे माझ्या वाड्यात राहणारे आमचे नामदेवराव शेडगे, नामदेवराव माते हे म्हणजे माझ्या वॉर्डामधनं निवडून यायचे. तर तो सगळं वातावरणच तसं होतं. आणि पतित पावनच्या कामामुळं आणि संघाने मला पूर्व भागातच जबाबदारी दिली होती. त्यामुळे मला तिथे खऱ्या अर्थाने बहुजन समाजामध्ये काम करण्याची फार मोठी
संधी मिळाली. म्हणजे मी सगळं माझं संघाचा कार्यकर्ता म्हणून जे जबाबदारी, म्हणजे लोकांना मोठ्या प्रमाणावरती माझं पतित पावनमधलं काम याच्याबद्दल कल्पना आहे. पण त्याच वेळेला मी 70 सालापासून संघाचा वेगवेगळ्या भागाचा कार्यवाह म्हणून राहिलोय आणि त्या सगळ्यातून मी डोळ्यासमोर पाहत गेलो की एकेकाळचा जनसंघाचा, म्हणजे मला 72ची निवडणूक आठवते रामभाऊंची, आणि त्यावेळेला असलेला जनसंघाचा एकंदरीत बेस, कार्यकर्ते, आणि मग जे काही बदल होत गेला आणि आज असा सर्वसमावेशक एक व्यापक, जशी एकेकाळी काँग्रेस देखील सर्व समाज जातीची एक प्रतिनिधित्व करणारी संस्था होती, ते स्वरूप आज मी आलेलं पाहतोय माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्येच. ते चित्र पाहिलं. आणि दुसरं एक मी चित्र पाहिलं जे आता अंकुशरावांनी सांगितलं की आता आम्ही खरंच म्हणजे आता इथे आलो म्हणून नाही, पण आमचा एक स्नेहभाव आहे, दीर्घकाळ आहे. म्हणजे वेगवेगळ्या पक्षांमध्ये आम्ही राहिलो असू, कारण आमची सवय काय होती की आम्ही रात्री भिंतीला पत्रकं वगैरे लावली की मंडईमध्ये सगळ्यांनी जायचं, पाव सॅम्पल खायचं. आमचं हॉटेलही ठरलेलं होतं. सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, पक्ष किती होते तर अगदी समाजवादी पक्षाचे असतील, 2 समाजवादी, कम्युनिस्ट असतील, कोणी असतील, पण सगळेजण तिथं बसणार. आणि व्यक्तिगत जीवनामध्ये देखील सगळ्यांचं एकमेकांशी संबंध असल्यामुळं एक वेगळं वातावरण राहिलं. मी स्वतः देखील असं मानतो की राजकारणामध्ये शत्रुत्व नसतं. तुम्ही एकमेकांचे विरोधक असू शकता पण शत्रू नाही. ही एकदा का तुमची भावना असली की त्याला एक निकोप संस्कृतीचं वळण लागतं, हे मला वाटतं. दुसरं एक की मला असं मी असं बघत नाही की नाही मागं फार भारी होतं, चांगलं होतं आणि आता मात्र फार पुढे डिटोरेट होतंय, असं माझं मत नाही आहे. एक अगदी त्या काळात आम्ही लहान, म्हणजे शाळेत असणारे किंवा नुकतंच कॉलेजला गेलेले, त्या काळात देखील आणि जोश होता आपापल्या विचाराचं करण्यासाठी. पण त्या काळात देखील तशा प्रकारची एक मानसिकता घडू शकते चांगल्या पद्धतीची. त्या दृष्टीने मला असं वाटतं की पुणे शहर हे एक लोकांनी यांच्याकडनं शिकावं की राजकीय संस्कृती कशी जोपासावी, असं एक शहर आहे. तुम्ही यांना म्हणाला की शशिकांत भाऊ आणि तुम्ही म्हणजे प्रतिस्पर्धी म्हणून लढला, हो ना. आणि मग तेव्हा मला हे सांगा की तुमची मैत्री तर होती, तुम्ही परस्पर नाही, पण मग तेव्हा एकमेकांची कधी कट्ट्यावर पुन्हा निवडणुका चालू असताना हे व्हायच्या? कारण आता कसं झालंय माहिती का, नाही त्यावेळेला हे कट्टा संस्कृती जी ही गेली 10 वर्षामध्ये जास्त त्याचे कारणीभूत आम्हीच आहोत. मी असेल, डॉक्टर देसाई असेल, श्रीकांत शिरोळ वगैरे. पण शशिकांत भाऊ मला वाटतं मी पहिल्यांदा 85ला निवडून आलो. शशिकांत भाऊ त्याच्या अगोदर 2 वेळेला निवडून आले, 74ला निवडून आले. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते आणि कोथरूडचा दबदबा होता, चेअरमन म्हणूनच ओळखायचं. आणि ते चेअरमन झाल्यानंतर ते सांगणार नाहीत, शिक्षण मंडळामध्ये भगवीकरण पहिल्यांदा त्यांनी केलं. गाडीचा रंग भगवा, टेबलचा रंग भगवा, पडद्याचा रंग भगवा. म्हणजे हे भगवीकरण तुम्ही तुमच्याकडे आता क्रेडिट घेतात ते तसं नाही घेत. आणि त्यानंतर मग 85 ते 90 मध्ये आम्ही एकत्र काम केलं ना. आणि 85 ते 90 तसं पाहिलं, 85 ते 86 आम्ही एकत्र, म्हणजे कसं काँग्रेस एकटी राहिली, शिवसेना, जनता पक्ष, आरएस काँग्रेस म्हणून आम्ही, आणि नागरिक संघटना वगैरे, असे 4 पक्ष आम्ही एकत्र होतो आणि त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस होता. त्यामुळे त्या 4 वर्षामध्ये आम्ही एकत्र काम केलं. तसं काही वाटलं नाही. पुढे शशिकांत सुतारांच्या विरुद्ध मला उभं राहावं लागेल असं काही कधी स्वतःत वाटलं नव्हतं, महानगरमध्ये वाटलं नव्हतं. पण मग त्यावेळेला काँग्रेसमधून मला तिकीट मिळालं, युतीचं प्राबल्य होतं. सुतारांची उमेदवारी जाहीर झाली डिसेंबर 89ला. माझी उमेदवारी जाहीर झाली फेब्रुवारी 90ला. आणि त्यानंतर मला 10 दिवस आमच्या ज्येष्ठांच्याच हातापाया पडत जावं लागलं. तो भाग वेगळा, तो सगळ्याच ठिकाणी होतो. पण मी मग अशी म्हणालो तसं. त्याच्यानंतर मग वहिनी आमच्या बरोबर काम, म्हणजे शशिकांत सुतारांनी निवृत्ती घेतल्यानंतर मिसेस सुतार आल्या, रसिकाताई आल्या, त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. आणि हे म्हणाले तसं पुण्यातलं वातावरण आजही काही प्रमाणामध्ये आहे. पण मी मगाशी जी शंका व्यक्त केली ते पुढं राहील की नाही या बाबतीमध्ये मला भीती वाटते.
पण हे फक्त आमच्या दोघांचंच नाही, मग काँग्रेसचं असेल, आता गिरीशची माझी मैत्री ते जग जाहीर आहे, शांतीलाल सुरतवाला आमची जग जाहीर, किंवा इव्हन आमचा राजा मंत्री असायचा सुब्रमण्य, सगळ्याच पक्षामधले जे आहेत ते बऱ्यापैकी. त्याचं कारण पुणे हे सुसंस्कृत शहर आहे, त्याच्यात त्याला वारसा आहे मगाशी मी सांगितलं, आणि प्रत्येक पक्षामध्ये कोणीतरी जबाबदार माणूस आहे की ज्याच्याकडे बघून त्याचा धाक आहे. आज दुर्दैवाने कोणत्याच पक्षामध्ये नेत्यांचा धाक राहिलेला नाही. एखाद्या कार्यकर्त्यांनी चुकीची कृती केली तर त्याला प्रदीप हे का केलं असं विचारणारा कोणी नाही, किंवा अंकुश काकडे तुम्ही हे केलेले बरोबर केले नाही, तुम्हाला त्याचा जाब द्यावा लागेल असं राहिलं नाही. ते काळ बदलतोय, आता काय आलेल्या बदललं समोर जाणार एवढंच आमच्याकडे आहे. दादा आता आलाय, दादा संजय. तर दर्शकांसाठी उल्हासदादा आलेले आहेत, आणि आज आम्ही ठरवलेलं होतं की उल्हासदादांना अनेक व्याप होते तरी सुद्धा त्यांच्याकडे आम्ही एक प्रेमळ हट्ट आणि आग्रह केला की तुम्ही आल्याशिवाय हा कार्यक्रम म्हणजे तुमचा सहभाग असायलाच हवा. त्यामुळे दादा तुम्ही आलात, खूप खूप स्वागत आहे तुमचं. आपण नुकतीच चर्चेला सुरुवात केलेली आहे, आणि पुण्याची जी संस्कृती आहे वेगळी, मी तुम्हाला दर्शकांना एक सांगू इच्छिते मला की दोन्ही दादांचं वैशिष्ट्य असं आहे की ह्यांना भेटल्यानंतर पक्षाचं नाव डोक्यात येत नाही लोकांच्या. त्यांची वेगळी जी कामं आहेत त्यासाठी हे होतं, पक्ष आधी लक्षात येत नाही असं आहे. एक अभ्यासू ज्याला राजकारणी असतात हे सगळीच मंडळी आपल्या इथे आहेत की ज्यांचं काम, ज्यांचं लिखाण, ज्यांची वक्तृत्व, ज्यांचं भाषण ऐकून काही ना काहीतरी शिकायला मिळावं असं. दादा, आपण काँग्रेसचे खरं स्थापनाच पुण्यातनं होणार होती, आणि मग तो सगळा आणि आम्ही बोलत होतो आता की काँग्रेसचा बालेकिल्ला कसा राहिलेला आहे पुण्यात. तर कसं ते सगळं तुम्हाला तुमची काँग्रेसची नाळ कधी जोडली गेली? नाही, लहानपणापासून. त्याचं कारण म्हणजे माझे मोठे मामा हे फ्रीडम फायटर वयाच्या 20व्या वर्षी ते 45च्या क्रांतीच्या वेळी परदेशी मालाची होळी करताना त्यांना सिटी मुस्तफात अटक केली, आणि मग त्यांना 9 महिन्याची शिक्षा झाली होती. अंकुश वगैरे त्यांना माहिती आहे. माझे मामांना हे मोठे मामा त्यांच्याबरोबर होते. तर आणि आयुष्यभर खादीचं ओळख आणि त्यांचा चरखा अजूनही जपून ठेवलेला आहे. तर हा वारसा. आणि दुसरं म्हणजे आमचा व्यापार मंडईमध्ये महात्मा फुले मंडई, आमचे कांदेवाड्याचे 4 आजही गाड्या असते मोहीम पाहतो. आणि तशी त्या लौकिक अर्थाने त्यावेळची मंडई म्हणजे महात्मा फुले मंडई आता ही जवळजवळ पूर्ण काँग्रेसमय असं वातावरण. काकासाहेब गाडगिळ्यांनी त्याला मंडई विद्यापीठच म्हटलेलं आहे. तर त्यामुळे कसं झालं, आणि लहानपणापासून त्यावेळी काँग्रेस सेवा दल सकाळी 100पेक्षा अधिक शाखा होत्या काँग्रेस सेवा दलाच्या पुण्यात. माझ्या शालेय जीवनात 5वी 6वी 7वी 8वीच्या काळात फार जुना काळ आहे. बरोबर अहिल्याश्रममध्ये आमचं झेंडावंदन आम्ही 7ला जायचो, 7:30ला झेंडावंदन व्हायचे, आणि मग सामुदायिक गाणी व्हायची, आणि मग रोज म्हणजे आठवड्यातनं एकदा गांधी कथा सांगायला राधाबाई आपटे आमच्याकडे यायच्या. म्हणजे आपटे गुरुजींची पत्नी, म्हणजे आत्ताची नवीन ओळख म्हणजे अजित आपटे. तर त्या राधाबाई आपटे आम्हाला गांधी कथा सांगायला. ताराबाई वैशंपायने यायच्या, ताराबाई साठे यायच्या, अक्का वैशंपायने यायच्या, दानव शिखरे यायचे, बाळासाहेब भारदे यायचे. खूप मंडळी गांधी कथा आणि स्वातंत्र्य असं ते आमच्याकडून प्रबोधन व्हायचं. ते संस्कार घडले. आणि घरामध्ये सगळं काँग्रेसमध्ये त्या माझ्या लहानपणी म्हणजे काय आम्ही स्वातंत्र्याच्या आसपास त्यावेळी मोठे होत होतो. आणि गंमत काय आहे की माझा इतका पगडा होता की पाहुणे आले माझ्या लहानपणीची गोष्टी. पाहुणे आले की वडील मला म्हणायचे मला गाणं गाणं, तर मी वंदे मातरम गायचो. ते कधी गायचं हे ध्यान नव्हतं, ते द्यावं असं तो वारसा इतका लहानपणापासून. आणि मग त्यामुळं दुसरी गोष्ट म्हणजे घरातला वारकरी संप्रदायाचा वारसा लहानपणापासून कीर्तनं आणि सेवादनापासून गांधी कथा आणि काँग्रेसचा इतिहास. त्यामुळं आयुष्यभर सुरुवातीपासून काँग्रेस ते आज शेवटपर्यंत काँग्रेस, म्हणजे कधी आतापर्यंत कधी पक्ष विचार बदललेला नाही. म्हणजे आतापर्यंत म्हणताय म्हणजे काही भविष्याचे संकेत आहेत का? आतापर्यंत आज मोह अनेकांचे खूप लोक आहेत. ओळखीचं माझ्या सगळ्या पक्षांच्या मध्ये अतिशय उत्तम, पण त्याची कधी वाच्यता नाही. पण आपल्याला 1-2 वेळा सांगितलं म्हणजे नाही, कधीच नाही. आणि त्यानंतर कोणी मला विचारलं नाही की पक्ष बदलतं का, हिंमतही झाली नाही, भाग वेगळा आहे. पण यामुळं एक काँग्रेसचा वारसा आणि वारकरी संप्रदायात मला गांधींचं आकर्षण लहानपणापासून का होतं की मुळातच गांधींची
राजकारणाची बैठक होती ना, ती नैतिकता, आध्यात्मिकता आणि मानवता आणि समता या 3 मुद्द्यावर मूलभूत त्यांचा पाया होता. आणि तो लहानपणापासून आई माझी माऊलींच्या पालखीबरोबर पायी जायची 15-7 वर्षाची. वडील रोज हरिपाठ म्हणायचे. आता तो तिकडचा वारकरी संप्रदायाचा वारसा लहानपणी अनेक कीर्तन ऐकली आणि शालेय जीवनापासून सगळ्या पक्षांचे पुढाऱ्यांची, मोठ्या मोठ्या नेत्यांची सभा ऐकणं हा माझा छंद होता. पुढे बसायचे आणि सभा ऐकायची. जेव्हा लोक ओळखायला लागले की हा एक काँग्रेसचा पदाधिकारी, तेव्हा मी पुढच्या ओळीतून मागे गेलो आहे. एवढं पुण्याच्या सभा या खरं खूप गाजलेल्या आहे. म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आचार्य यात्रांना ऐकलेलं असेलच. आणि जो साहेबांच्या सभेबद्दल आपण इथे बोललो होतो की ते वेगळंच, कारण त्यांना परवानगी मिळायची नाही, तर ते गाडीच्या टपावरती तिकडे करून त्यांचं वेगळी चालली. 2 वर्ष आमच्या शिवसेनेत सुद्धा होते. आणि विशेषतः आणीबाणीच्या काळामध्ये ज्या मोठ्या सभा झाल्या पुण्यामध्ये फार आणि त्याच्यानंतर रस्त्यावरच्या सभाच नाहीत. रस्त्यावरच्या सभांना बंदी घातल्यापासून सभा हा प्रकारच संपला. आणि सुप्रीम कोर्टाचा रात्री 10चा जो निर्णय, त्याच्या अगोदर रात्री 1-2 ऐकायला बसायचे. आणि ऐकण्यासारखे नेते फार उत्तुंग असायचे. आणि आलेले श्रोते आणले जात नसायचे. बरोबर, ते आहे. श्रोते स्वतःहून ऐकायला. शेषन साहेब आले आणि सगळी ती बंधनाप्रमाणे आली आणि तेव्हापासून सुरुवात कसं नावावर बदली व्हायची. म्हणजे आता काँग्रेस होतं मला सांगतो 6 उमेदवार विधानसभेचे, आता समजा 8 झाले, पण त्या 6 उमेदवारांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांची प्रत्येक मतदारसंघात एक सभा. आणि जाहीर झाली की लोक म्हणजे ऐकण्याकरता ती कुठे गंमत असायची. फार छान आहे. पण त्यावेळेला दादा आठवते की ते हे नेते, मोठे नेते राजकारणावरती बोलायचे. पक्षीय राजकारण, व्यक्तिगत त्यांच्या स्वतःच्या उमेदवाराबद्दल फार सांगत नसायचे. चांगला एवढं फक्त सांगतील, पण बाकी काही नाही. पक्षाचं धोरण सांगणार. विचारांची लढाई होती ना. काय होतं, यशवंतरावजी, नानासाहेब गोरे, एस.एम. जोशी, पुण्यामध्ये तात्यासाहेब बेदे वगैरे त्याच्या अगोदरचा काळ फार मोठे होते. मुळातच उत्तुंग देशपातळीवरची उत्तुंग व्यक्तिमत्व पुण्यामध्ये झालेला. ज्यांनी गांधींना बोलून, म्हणजे गांधींनी ज्यांना बोलून म्हणतात ते गोखले असतील, टिळक असतील, रानडे. आश्चर्य वाटतं मला. इंडियन नॅशनल काँग्रेस, बऱ्याच लोकांना हा इतिहास माहित नाही. अरुण टिकेकरांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहिले. इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव सुद्धा देण्यामध्ये ज्या 2 लोकांचा वाटा आहे त्यामध्ये न्यायमूर्ती रानडे आहेत. बऱ्याच लोकांना माहित नाही. साधी गोष्ट आहे. आता इंग्लिश शब्द आहे इंडियन नॅशनल काँग्रेस. आणि काँग्रेस म्हणजे संघटना आणि नॅशनल म्हणजे राष्ट्रीय संघटना. दॅट्स ऑल. संपलं का? इतकं साधारण. पण हे बारीक असे बारीक छोटे छोटे मुद्दे असतात ते लक्षात येत नाही. पण इतकं हे सगळं काँग्रेसचा पगडा असलेलं सगळं वातावरण या शहरामध्ये तुम्हाला दोघांनाही ते छेदायला लागलं. म्हणजे तुम्ही सुद्धा बाळासाहेबांची शिवसेना इथे रुजवली. आणि की आता शिवसेनेपूर्वी कुठं पक्षामध्ये काम. जन्मत आमचं शिवसेनेमध्ये आणि मरणही शिवसेनेमध्ये आमचं राजकीय. बरोबर ना. बाळासाहेबांनी घोषणा दिली. म्हणजे मी सांगते की झोपलेल्याला जागा करणं सोपं असतं. ज्यांनी झोपेचं सोंग घेतलंय त्याला जागा करता येत नाही. रात्र वैऱ्याच्या या मराठी माणसा जागा, आवाज लांबपर्यंत गेला आणि जागे झाले. ब्राह्मण प्रामाणिक, मराठा 96 कोळी, 92 कोळी, घाटी, कोकणी, स्पृश्य, अस्पृश्य, दलित, सवर्ण सगळे भेद हे मानायचे नाही. ते भेद काढून टाकायचे. जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस. पण तुम्हाला शिवसेनेत कधीही कोणत्याही जातीचा आजपर्यंत आमच्याकडे कोणी कोण विचारत नाही. आणि बाळासाहेबांना कोणत्या जातीचा होता हे सुद्धा माहित नाही. आणि पहिला एकच देश पातळीवर काँग्रेस पक्ष होता. आणि सामान्य माणसाला तशी संधी कुठं होती तेव्हा नव्हती आम्हाला. आमच्याकडं 90 साली कोण आमदार, रबी शेतकऱ्यांचा मुलगा, गुरुड समाजाचा मुलगा, फुटपाथवर टोपल्या विकणारा, एक पानपट्टीच्या स्टॉलवरचा, एक भाड्याचं जीप गाडी घेऊन ड्रायव्हर, अशा तरुणांना संधी फक्त शिवसेनाच देऊ शकतात. आणि बाळासाहेबांनीच ती संधी दिलेली आहे. बाळासाहेबांचं ऐकायला पण गर्दी होती. आता शंकरराव मोरेचं ऐकायला अफाट भक्ती होती. जबरदस्त. तुम्हाला पहिली निवडणूक आठवते का की जेव्हा भाजप निवडून आला? जगन्नाथराव जोशी होते. आता आपण जे अनेक
लोकांचं ऐकलं तसं पुण्याचा किंवा एकंदरीत महाराष्ट्रातल्या भाजपवरती रामभाऊ म्हाळगींचा हो. फार मोठं हे आहे. आणि त्या काळामध्ये मी बघितलं की ती दिग्गजच माणसं होती. म्हणजे रामभाऊ म्हाळगी विरुद्ध बर्वे साहेबांची जी काही सगळं बर्वेची जी निवडणूक झाली तर ती एक वेगळी निवडणूक होती. तुम्ही जसं म्हणलं ना की एक वैचारिक पातळीवरती लोक असायची, पण त्यांचा जो प्रभाव राहिला आणि हा जो प्रयोग आहे ना की शेवटी आपण खूप म्हणतो की आपण हे सगळं काही नाहीये, पण जनसंघाच्या काळामध्ये देखील ज्या अडचणींवर मात करून जनसंघाने सगळ्या समाजातलं नेतृत्वाचा चेहरा निर्माण करण्याचा प्रयोग एका सीमित प्रभाव क्षेत्र होतं जनसंघाचं त्या काळात. पण तुम्ही बघाल शिवाजीराव आढाव, बबनराव गंजीवाले, नाना नाशिककर, अनिल शिरोळे, विश्वास गांगुर्डे, बाळासाहेब मोकाटे यांना अशा मतदारसंघातून की त्यांना ते निवडून येतील आणि ते आमचं प्रतिनिधित्व करतील, चेहरा बनतील. दिलीप कांबळे, तर तुम्ही जर बघाल तर हा जो एक विलक्षण प्रयोग त्याचा परिणाम असा झाला की पुढे नंतर जे काही विस्तारासाठी तुम्हाला सगळ्या समाजामध्ये एक नेतृत्व लागतं की ज्याच्यामधून अनुभव तयार झालं. आता मी त्यातला एक सक्रिय मनुष्य म्हणजे कोणता तर इलेक्शनमध्ये ह्या सगळ्यांमध्ये खरं इथे माझ्या जागी आज गिरीश पाहिजे होता. त्याचं कारण असं आहे की त्याचा सगळा जन्म हा असा आणीबाणीनंतर त्याच्या आधी जो पतित पावनमध्ये काम करायचा, मग तो भाजपच्या कामात जो गेला तर महानगरपालिका, आमदार, खासदार या सगळ्या टप्प्यांमध्ये एक सहवास निर्माण होतो. माझं काय झालं की माझा राजकीय प्रवास हा खासदारकी बरं का फक्त खासदारकीशीच बरं का, त्यामुळे त्याच्या आधी नाही मागं नाही. आणि पण तरी देखील जो काही मर्यादित संबंध यायचा इलेक्शन मध्ये त्याच्यामध्ये लोकांचा जो परिचय आलाय आणि त्याचा मी साक्षीदार आहे त्या सगळ्या घटनेचा की हा पक्ष देखील कसा बदलला. आणि त्याच्या मागं मला जे दिसतं की संघाने जो काही एक विचार सगळ्या म्हणजे जनसंघाला किंवा परिवाराला जो दिला ना की ज्या हिंदू समाजाची गावकी एक आहे त्याची भावकी एक करायचा हा प्रयोग आहे. आणि मला असं दिसतं की आज एक मोठ्या प्रमाणावरती तो यशस्वी झालेला दिसतो. प्रतिभा हा म्हणाला खासदारकीचं, आपण तरी आम्ही कधीतरी शाळेची ट्रिप म्हणून ताजमहल बघायला दिलेलो. हा खासदार झाला तेव्हा पहिल्यांदा मी तिकीट मागायला पण गेलो नव्हतो. आता मुलींना म्हणाले की मी दिल्लीत गेलो पण कधी मी संसदेत गेलो नव्हतो, पहिल्यांदा दिल्लीत हे झाल्यानंतर गेलो म्हणून. पण मला एक विचारायचं आहे की या सगळ्या वातावरणामध्ये सभा ज्या आहेत ज्या खास करून पुण्यामध्ये लक्षात राहायच्या की ज्याला बायका मुलं सगळे यायचे अशा कोणाच्या सभा गाजल्या. कारण शनिवार वाड्यावरती इंदिराजींची सभा होती किंवा अटलजींच्या सभा व्हायच्या, बाळासाहेबांच्या सभा व्हायच्या. सभा कशा गाजल्या? पण सगळ्यात तुम्हाला मी सांगतो सगळ्यात अभूतपूर्व सभा इंदिराजींची जी रेसकोर्सला झाली 74ला मी त्याचा साक्षीदार आहे. 2 जानेवारी 1972 या लढाईनंतर बांगलादेशच्या लढाईनंतरची जी सभा झाली ती अभूतपूर्व आहे म्हणजे खरोखरच. आणि इतरही मोठ्या मोठ्या झाल्या. जयप्रकाशांची मोठी सभा झाली, अटलजींच्या मोठ्या सभा झाल्या, बाळासाहेबांची जी अलकाटॉकी चौकातची सभा झाली. तर त्याला म्हणजे काय सगळे रस्ते पूर्ण भरलेले होते. आणि मी बघायचो की सगळ्या विचाराची लोक एकमेकांचं ऐकायला यायची. त्यामुळे इंग्रजींच्या त्या सभेचा मी साक्षीदार आहे. त्या संयोजनामध्ये मी होतो. महाराष्ट्राच्या युवक काँग्रेसचा मी नुकताच अध्यक्ष झालेलो होतो. आणि त्या व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतराव नाईक, त्यानंतर शिवाजीराव ढेरे ते अध्यक्ष होते. आणि मी आणि मंडळीतले आपले वसंत थोरात आमच्याकडे तो महाभारताचा चांदीचा रथ दिला होता इंदिराजींना भेट देण्याकरता कर्णाचा. आणि 2 व्यासपीठं होती, एक इंदिराजींचं या नेत्यांचं आणि दुसरं एक 3-4 फूट खाली असं उंचीवर ते गदी माडगुळकरांनी स्वागत गीत ते रचलं होतं. आणि वसंत देसाई तिथे सूत्रसंचालन करून त्या ठिकाणी वाणी जयराम, प्रभाकर कुलकर्णी, जयंत कुलकर्णी, प्रभाकर नागवेकर हे गाण्याकरता होते, फयाज. आणि त्याचा मी साक्षीदार आहे. सभाजी आता मी सांगितली अभूतपूर्व. आणि त्या ठिकाणी गीत जे गदी माडगुळकरांनी केलं होतं त्याचे बोल असे होते 1972 साली अप्रतिम गाजलं त्याने. इंदिराजी
लक्षपूर्वक ऐकून यशवंतरावजींना विचारत होत्या की हे गीत कोणतं आहे. यशवंतरावजींनी मला बोलवलं आणि मी आमचा असा तिघांचा फोटो त्यावेळेच्या पेपरला आलेला आहे. मी त्यांच्या कानात सांगतो कारण अण्णांच्याकडे मी गेलो होतो. आज सैनिका पुढे प्रगटली विजयी रणदेवता, सुमने म्हणून मने अर्पितो आम्ही तव स्वागता. भारत कन्ये काय वानने तव गुण रत्नावली, तुझ्यामुळे नववंद पावला दास्यातून मुक्तता. भारत माता भद्रकाली तूच खरी इंदिरा. असं ते गीत मला अजून 1972 आलेलं. पण प्रतिभा हे दोघांनी सभांचं सांगितलं. पुण्यामध्ये नेहरू असतील, हो खरं आहे. इंदिरा गांधी असतील, उघड्या गाडीमधून हो टिळक रोडनी, जंगली महाराज रोडनी त्याने वडिलांच्या खांद्यावर बसून बघती. आणि त्यांची ती प्रायमर गाडी फर्ग्युसन दिलेली सभा. हात दिला की इंदिराजी ते हार पब्लिक मध्ये फेकायचे. इव्हन मला तो ख्रिश्चन का कोण आले हो एसपी कॉलेजच्या पण ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि ते दोघं उघड्या प्लायमूथ मध्ये बुलगानी बुलगानी ते एसपी कॉलेज व्यासपीठावर होते. समितीच्या वेळेस तुम्ही वाचले आणि ते अनेकांच्या हिशोबाने झालेले. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं प्रतापगडावरती आणलं त्यावेळेस फार राग होता आणि फार अगदी प्रतापगडच्या पायथ्यापर्यंत समितीचे सगळे लोक जमले होते. आणि जेव्हा राज्यपाल श्रीप्रकाश होते, चव्हाण साहेब होते, पंडित नेहरू होते. तर श्रीप्रकाश पुढे बसले होते पहिल्या सीटवरती, चव्हाण साहेब एका बाजूला आणि पंडित नेहरू एका बाजूला. तर चव्हाण साहेबांनी विनंती केली पंडित नेहरूंना की तुम्ही मध्ये बसा, मी आणि श्रीप्रकाश एका बाजूला बसतो आणि ते दोघांच्या मध्ये तुम्ही बसता. पंडित नेहरू काय म्हटले, आपल्यात वयाने सर्वात ज्येष्ठ कोण आहे तर पंडित नेहरूंच्या पेक्षाही श्रीप्रकाश थोडेसे वर्ष दीड वर्षांनी मोठे होते. मग त्यांना मध्ये बसवलं आणि हे दोघं बाजूला बसले. आता उलट तेव्हा आता सुद्धा समाजामध्ये जर काही तेढ निर्माण झाली तर जे लोकप्रतिनिधी असतात तेव्हा ते सर्वांना लगेच एकत्र सर्व पक्ष लोक कार्यकर्त्यांना बोलत बैठका घेत समजून सांगत आणि कोण कोणत्या पक्षापेक्षा ऐकत त्या ज्येष्ठांचं ऐकत. भाऊ तुम्ही आता जी आठवण केली त्यावेळेला तर मी फार लहान होतो, पण वैशिष्ट्य असं आहे की त्यावेळेला सगळेजण चिडले होते. त्यांच्या पुस्तकात त्यांनी पंडित नेहरूंनी शिवाजी महाराजांबरोबर काढले आणि त्याबद्दल निदर्शनं करायची. वैशिष्ट्य असं आहे, सगळ्यांना आश्चर्य वाटलं. गोळवळकर गुरुजींनी पत्रक काढलं, ते म्हणले बिलकुल निदर्शन करायचं नाही. आज ते शिवाजी महाराजांचा सन्मान करायला येत आहेत. हे फार लोकांना आश्चर्य वाटलं की एरवी हे असताना ते म्हणले नाही. आज ते काय ते त्यांनी मागं काय लिहिलं हा महत्वाचा मुद्दा नाहीये. आज ही वेळ नाहीये आणि असं नाहीये. आज आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी वगळलं. हा ते केलं कधी. असं ही जी संस्कृती, मी तुम्हाला दुसरं सांगतो उदाहरण, आपल्या न्यू युनिट स्कूल टिळक रोडला दादा तुम्हाला आठवत असेल की वाजपेयी, पु ल देशपांडे आणि सुधीर फडके आणि सावरकरांच्या वरती झालेली सभा, म्हणजे पुण्यामधली एक अजरामर सभा. आजही ती युट्यूबवर आहे की तरुण पिढीला ती बघता येईल. म्हणजे बाकी ठीक आहे की सुधीर फडके आणि वाजपेयी आहेत, पण पु ल देशपांडे जे बोललेत सावरकर बद्दल, तो हा जो एकमेकांमधले गुण पाहण्याचा आणि त्याचा जाहीरपणाने सन्मान करण्याची जी संस्कृती आहे, मला वाटतं तो मोलाचा भाग आहे. आपले दारिया साहेब पण असे काय घडलं तर लगेच जाऊन जायचे, जागावरती जायचे. मानपान नव्हता. मंत्री असताना सुद्धा जायचे आणि सर्वांना बोलवायचे, फोन करायचे, एकत्रित या, हे काही असं घडायला नको, काय घडायला नको. आणि ते एस एम अण्णांपासून ती सुरुवात. पुण्यामध्ये काही गडबड झाली तर एस एम अण्णा गेले आणि त्यांनी नुसतं असं केलं. त्याच्यात त्यांचा दादागिरीचा हात नसायचा. अण्णा ऋषी पण होते, अण्णा ऋषी सर्व पक्षीय होते. अगदी बरोबर. मगाशी उल्लेख केला का कोणी वसंत आपल्या रामभाऊ माळगे आणखी तशीच निवडणूक वसंत थोरात झाली आणि केवळ 1500 मतांनी पंचांचा पराभव झाला.
केस झाले. पण हे त्याच्यानंतर बरं का, दगडफेक निवडणूक जेव्हा आली तेव्हा वसंत थोरात खाली उतरले आणि त्यांनी रामाबाईंना हात घातला. हे समज हे जे वैशिष्ट्य होतं ना, मी तुम्हाला सांगतो, लोकसभा जी झाली आणीबाणी नंतरची आणि अण्णा धारिया निवडून आले आणि वसंत तात्या पडले हो बरोबर. आणि ती जी मिरवणूक निघाली ती मंडईवरनच आमच्या शिवाजी रस्त्यावरनं गेली बरं का. तर लोक स्वाभाविक कारण वाटतं की आता नुकतं आणि खरं बघायला भारतामध्ये लाखांनी पडले. वसंत तात्या 50,000 मतांनी पडले. म्हणजे एवढ्या मतांनीच पडले. म्हणजे इतकी जोरदार अटीतटीची लढाई झाली पुण्यात. हा जो भाग आहे ना, की आता मंडईचाच मी एका अर्थाने भाग होतो. तो हे इलेक्शन मध्ये सगळं चालायचं, पण एरवी तात्यांकडे जाणं, मग तात्यांबरोबर मी संजनगडला जायचो आप्पांच्या बरोबर. ही जी नाती होती ना ती बाकी ठीक आहे, इलेक्शन वगैरे जोरात व्हायच्या. आपण इंदिराजींच्या सभेचा उल्लेख केला आता, आणि इंदिराजींची 72ची सभा अर्थातच म्हणजे गाजणं हे स्वाभाविक होतं. बांगलादेशची आता जी परिस्थिती आहे दर्शक हो, तर त्यामध्ये बांगलादेशच्या निर्मितीमध्ये ज्या पद्धतीने भूमिका घेतली इंदिराजींनी, सर्वपक्षीय लोकांनी त्यांना दुर्गा म्हणजे मार्मिक मधलं तर भाऊ ते सगळ्यात तुम्ही मार्मिकची किती वेळा उल्लेख केला पार्लमेंटमध्ये अटलजी बोलले, अटलजींचं भाषण झालेलं आणि मार्मिक मधलं त्यांचं जे व्यंगचित्र त्यांनी काढलेलं होतं अतिशय उत्कृष्ट असं व्यंगचित्र ते होतं इंदिराजींनी ते हे केल्यानंतर. पण त्यानंतरचा जो आणीबाणीच्या वेळची जी परिस्थिती होती आणि त्यानंतर झालेली सभा किंवा हे आठवतं की काय बदल, कारण अण्णा धारियांनी म्हणजे जो विरोध कडाडून केला आणीबाणीला त्यामध्ये अण्णा धारिया पण होते ना. नाही ना. त्यानंतर त्या इलेक्शन 77च्या निवडणुकीच्या वेळेला ज्या सभा झाल्या या जनता पक्षाच्या मोठ्या सभा झाल्या, प्रचंड सभा झाल्या. आणि त्यावेळेला तुम्हालाही माहिती आहे, आम्ही सगळेच म्हणजे साहित्यिक पहिल्यांदा त्यावेळेला उतरले. पु ल देशपांडे असतील, दुर्गा भागवत असतील, आणि म्हणजे पुलंची टेलिफोन चौकामधली सभा, गवा बेरे आणि मोहन धारिया सुद्धा. त्याच्यामुळे पण त्या सभा आणि आत्ताच्या सभा त्याच्यानंतर कधीच सभा अशा एवढ्या मोठ्या झाल्या नाहीत. आणि त्याच्यावरती म्हणजे विषयावरती किंवा मुद्द्यावरती अशाच भाषण सुद्धा होत नाही. आता एक पहा, आणीबाणी झाली, आणीबाणी परत इंदिरा गांधी निवडून आले. आता माझा काय तसा काही संबंध नव्हता, पण साताराहून यशवंतराव मोहिते निवडून आले आणि आपल्या पुण्यातले भाऊसाहेब नातू त्यांच्या आणि पंडित नेहरूंची अतिशय इंदिरा गांधींना सुद्धा ते आर्यतुर्य म्हणायचे. तर पतंगराव मला म्हणले आपल्याला दिल्लीत जायचे, भाऊंना हे करायचे, काय मंत्री करायचे. तर भाऊसाहेब नातूंनी तो पित्ताळी चपटा डबा असतो ना, त्याच्यामध्ये इंदिरा गांधींना रव्याचे लाडू फार आवडायचे आणि रव्याचे लाडू भाऊसाहेब नातूंचं पूर्ण परिवार काँग्रेस मधल्या कार्यकर्त्याला एखाद्या माहिती मित्र म्हणून आम्ही आपल्या गावरान शेंगा भाजलेल्या तो निरोप यशवंतराव चव्हाण साहेबांनी थोडा त्यांच्याकडे दिला. थोरातांनी मंडळीतल्या शिंदेची ती जी भट्टी होती आपल्या तिथं शेंगा भाजून घेतल्या आणि आम्ही हेलिकॉप्टरजवळ इंदिराजींना द्यायला मी आणि आपला वसंतराव त्याला ते खूप आवडायचे. अशा 2-3 गोष्टी खरी गोष्ट. अण्णा हे सत्य मी साक्षीदार आहे त्याला. जर संजय गांधी हयात असते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दादा झाले आहेत. नाही हयात नाही, उशिरा आता पण आता मी 68 पासून पण आम्ही खळ लावून पोस्टर लावणं किंवा गाव आणि गाव आणि माझ्या 80च्या इलेक्शन मध्ये शनिवारवाड्यावरती भिंत मी रंगवली होती आणि त्याच्यावरती पुरातत्व खात्याने माझ्यावरती खटला भरला. मी माफी मागितली म्हणून ते सोडून मला. आता काय आणि परत पोस्टर चिपटवणं पताका आता काही राहिले. आता काही निवडणुकीचा किस्सा सांगतो. अण्णा जोशी उभे होते खासदारकीला, तेव्हा पडले. शनिवाराच्या तिथे सभा झाली आणि आडवाणी साहेबांना आणायचं सोडायचं. तेव्हा काय भाजप म्हणजे इतकं हे नव्हतं की आणायचं सोडायचं, माझ्याकडे काम होतं आणि त्यांना श्रेयसला उतरवलं होतं. सभा संपली रात्री 2च्या दरम्यान, तेव्हा मी घेऊन श्रेयसला आलो
आता आल्यानंतर त्या रूम मधील सुतार जे कुछ खाणे का बंदोबस्त आहे क्या, पण ते श्रेयस रात्री 8:30ला बंद तिथे कोणाला हे नाही. पण किती मोठी माणसं ती. मी म्हटलं मग सांगितलं ते, पण कुठेही चेहऱ्यावरती हे नाही काय. दूध मिळेल का म्हटलं, तर आता माझ्याकडे तो त्यावेळेस माझ्या फ्लॅटवरती मारुती गोल्ड ड्रायव्हर होता. मी त्याला म्हणलं 5-10 मिनिटं लागतील म्हटलं. मार्केट उपार घर हुल्यांचं होतं त्याच्यामध्ये, आणि थर्मास पण नाही, पण म्हणलं ग्लास मध्ये तो त्याच्या वेटरला पण आणून ग्लास मध्ये दूध घेऊन ये म्हटलं. पण दूध घेतं पण कुठेही हे नाही पहा, म्हणजे खरं आहे. आणि प्रतिभा हे फक्त राजकीय काय, म्हणजे भाऊनी सांगितलं तसं राजकीय नाही. सुरेश भट पुण्यामध्ये रात्री 12-1ला आले की तो तर्रीवाला सॅम्पल खायला खन्नाचं हॉटेल किंवा असे साहित्यिक सुद्धा खूप माझ्या त्यांचं एक वाक्य सांगतो. काळा कबीरना असा तो वेटर होता आणि ती तर्री त्यांनी पावात अशी, आणि त्याला ती इतकी आवडली की पाव दिला ठेवून ती तर्री इतकी तिखट, लोकांना घाम आले ते प्यायला लागले. आणि वेटरला म्हणले सगळं जग उद्ध्वस्त झालं तरी चालेल पण हे हॉटेल टेकलं पाहिजे. मी मला माझी आठवण सांगतो. म्हणजे सुरेश भट रात्री त्यांची माझी तुमची अगदी विलक्षण मैत्री, आणि मग रात्री त्यांनी सगळ्या प्रकारच्या गजल गाणं सुरुवात केली, आणि मग त्यांना जसं लागेल तसं खायला सगळं आम्ही घरामध्ये होतं. आता रात्री सगळं झालं, सकाळपर्यंत त्यांचं चाललं होतं, आणि मग म्हणले की आता मंडईत जायचं. तर ते राहायचे त्या टिळक रोडला गल्ली आहे, तिथं तो फ्लॅट होता ज्ञान प्रबोधिनीच्या मागच्या बाजूला पंताच्या गोटामध्ये. तेव्हा आधी तिथं मग पहिल्यांदा ते पाव सॅम्पल झाला, आणि मग तिथून मग घरी. पण म्हणजे ही माणसंच वेगळी, म्हणजे सगळ्यांचे संबंध. कोणाला बोलून देत नव्हते, सारखे बोलत राहायचे. तर त्यांना बाळासाहेबांची त्यांची घट्टी जमली. मग मी 5-6 दिवस ते माझ्या म्हणजे त्यांची राहण्याची व्यवस्था मी. आणि बाळासाहेबांकडे सुद्धा ही अशी मंडळी कायम असायची ना, सुरेश भट असतील किंवा साहित्य क्षेत्रातली, नाट्य क्षेत्रातली. आता एक हे निघाला उल्लेख की आता राजकारणी त्यांची भाषा का घसरते, स्तर का घसरतो, तर साहित्य, संस्कृती, संगीत, कला ह्याच्याबद्दलची जी ओढ, आस आणि त्याचा अभ्यास तुम्हा सगळ्यांचा होता. म्हणजे मला सांगायला आवडेल की दादांची भाषणं तर मी असंख्य वेळा ऐकली, खूप रसिक. आणि हे मार्मिकच्या प्रत्येक पानाचं आणि प्रत्येक अंकाचं भाऊंकडे हे आहे. हॅशटॅग पुणे जर तुम्ही अण्णांचं वाचलं तर तुम्हाला पुण्याचा सगळा इतिहास कळतो. दादांनी जी लायब्ररी सुरू केली प्रदीप दादांनी, तिचा तर म्हणजे तुम्ही एक सायन्स गीक कधी झालात ह्याच्यापासून, हे पण महत्वाचं आहे. तुम्ही सांगा प्रदीप दादा की तुम्ही तसे आक्रमक पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते, मग श्रीपती शास्त्री, दामोअण्णा दाते यांनी तुम्हाला सौम्य करून भाजपमध्ये नाही असं मी काय, प्रत्येक व्यक्तीचा काही स्वभाव असतो, आणि त्या तरुण वयामध्ये स्वाभाविकच अशी इच्छा होती की आपला कामाचा विस्तार व्हायला पाहिजे, आणि एक वेगळ्या प्रकारचं हिंदुत्व जे शिवसेनेकडे जो अट्रॅक्ट होणारा जो वर्ग होता तोच पतित पावनचा देखील वर्ग होता, की त्यांना त्या प्रकारचं एक हिंदुत्व आवडायचं, आणि त्यामुळे त्याचा एक मोठा प्रसार झाला, त्याला एक ताकद मिळाली, आणि केवळ पुणे शहरात नाही, महाराष्ट्राच्या खूप मोठ्या भागामध्ये ते काम उभं राहिलं. पण तुम्ही जर, माझा मुख्य स्वभाव लहानपणापासूनच मला वाचनाचं प्रचंड वेळ, आणि त्यामुळं ते कधी सुटलं नाही. म्हणजे पार्लमेंटमध्ये तर मी सर्वात जास्त वेळ फक्त लायब्ररीत असायचो, आणि मला सगळ्यात मोठा आनंद का झाला खासदार झाल्याचा, तर मला पार्लमेंटच्या लायब्ररीचा ऍक्सेस मिळाला. तर हा एक भाग असतो. आणि मी जेव्हा 2 वर्षापूर्वी लोकसत्तामध्ये वर्षभर 15 दिवसातून एक सदर जैविक उत्क्रांतीवर लिहित होतो, त्यावेळेला मला अनेक लोकांनी हेच विचारलं की अहो तुमचं हे काय आहे, आणि तुम्ही जीवसृष्टीचा जन्म कसा झाला या विषयावरती काय लिहिताय. तर म्हणलं मला माझ्या आवडीचा विषय तो आहे. दुर्दैवाने काय झालं की मला जायचं होतं पुढे बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये, पण आणीबाणी आली, तुरुंगात गेलो, आणि सगळ्या जीवनाला वेगळं वळण मिळालं. प्रदीप म्हणतोय, पण तसं नाही. प्रत्येक पक्षाला शेवटी एक पक्ष म्हणून चालवत असताना किंवा निवडणुका लढवत असताना एक आक्रमक फळी उभी करावी लागते. भारतीय जनता पक्ष असेल तर त्यांनी ती पतित पावन संघटनेच्या माध्यमातून
उभी केली होती. असं आहे ना, तरुण वर्ग सगळा तरुण वर्ग आक्रमकपणा जो आहे. बरोबर. नाही, पण त्या काळामध्ये दादा जेव्हा NSVIचं बघत होते विद्यापीठाचं, आणि इतकी स्पर्धा व्हायची यांची, जबरदस्त स्पर्धा व्हायची. विद्यापीठाच्या निवडणुका एका बाजूला विद्यार्थी परिषद आणि आम्ही, आणि एका बाजूला दादा नेतृत्व करायचे, आणि अशी मजा यायची. तसं पुण्यामध्ये आता खासदार रजनी पाटील त्या विद्यापीठाच्या आमच्या निवडणुकीत निवडून आली. पण एकदा आम्ही त्याला कलमाडीच्या महाराष्ट्र स्टुडंट युनियन तर पण आपण पाहिलं ना पुण्यामध्ये. म्हणजे मी आता सांगता, एक गाडगिळांचा कल, त्याच्या अगोदर थोडेसे धैर्यांचा एक काळ, गाडगिळ, त्याच्यानंतर मग कलमाडींचा बराच 10 वर्ष वगैरे, आणि त्याच्यानंतर मग तसं काही फार अगदी लॉंग टर्म असं कोणाला मिळालं नाही. पण दिल्लीमध्ये आपला मराठी माणूस जेवढा यशस्वी व्हायला पाहिजे, म्हणजे मी सगळ्याच पक्षाच्या बाबतीमध्ये आपले विठ्ठल तुपे होते, काय फारसे सक्सेस होऊ शकले नाही. काय होऊ शकलं नाही त्याचं कारण, आता तुम्ही म्हणाला ना, आपल्याकडे तर नवीन पिढीला तर वाचन हे तर बंदच झालंय. किंवा वैचारिक चर्चा तुम्ही सांगा ना, साहित्य परिषदेमध्ये एवढे कार्यक्रम होतात ना, तुम्ही गेलात ना तर तुम्हाला साठीचा खर्च कोणीच दिसणार नाही. हा एक परिणाम झालाय. वाचन कमी झालंय, लोकांशी संपर्क किंवा चर्चेमध्ये सहभागी वगैरे. आणि दुसरी गोष्ट, आपले जे सार्वजनिक उत्सव आहेत ना, त्या उत्सवाचा रूपही बदलला अनफॉर्च्युनेटली. म्हणजे हेतू जो होता, समजा लोकमान्यांचा असेल किंवा जनजागृती, प्रबोधन, संवाद, परिसंवाद, हे सगळं संपून गेलेलं आहे. आणि फक्त उत्सवाकरता डीजे आणि गर्दी करणं, त्यांचं काही वाचन त्या नेत्याचं वगैरे काही राहिलेलं नाहीये. म्हणजे मी कुठलाही उल्लेख करत नाही महात्म्यांचा किंवा, पण हेतू जो मूळ होता त्याच्यापासून दूर भरकडं गेलं. त्याचं कारण म्हणजे वाचन नाही, चिंतन नाही, मनन नाही, श्रवण नाही. श्रवण भक्ती पाहिजे ना, अनेकांचं ऐकलं पाहिजे. तुम्हाला एक सांगतो, हा फार महत्वाचा मुद्दा आता यांनी सांगितला. काय आहे, तुम्ही जो विचारला तो, यशवंतराव चव्हाण साहेबांनी आता राणा चव्हाण नावाचे एक अत्यंत विद्वान साहित्यिक, त्यांचे जे चिरंजीव आहेत रमेश, त्यांनी त्यांचे आता 32 खंड केले. आता अजून काम चालू आहे. त्यातलं त्यांनी राणा चव्हाणांनी विनंती केल्यामुळे यशवंतराव चव्हाण त्यांनी पत्र लिहिले. पत्र म्हणजे निबंध येतो. तो निबंध म्हणजे कसा आहे की राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये वावरणाऱ्या माणसांनी काय काय केलं पाहिजे, आणि तो कसा बहुआयामी नाही पण निदान सर्वस्पर्शी कसा असला पाहिजे याचं एक विवेचन करणारा तो निबंध आहे. आणि ते आता छापलं आहे त्या अलीकडच्या काळामध्ये, की राजकारण नाही तर राजकारण ते आहेच. राजकारणाशिवाय तुम्हाला आणि सत्ता मिळाल्याशिवाय काही करता येणार नाही, परिवर्तन सुधारणा काय. पण तरी हे करत असताना समाज या शब्दाची व्याख्या खूप मोठी आहे, हे यशवंतरावांनी सांगितलेलं आहे. आणि त्या समाज या शब्दामध्ये सर्व आहे. खेळ आहे, क्रीडा संस्कृती आहे, खाद्य संस्कृती आहे, पोशाख संस्कृती आहे, साहित्य आहे, कला आहे, लोककला आहे, लोकसंस्कृती आहे. या सर्वांचा थोडा का होईना अंश किंवा स्पर्श हा राजकारणी माणसाचा असला पाहिजे, हा आग्रह यशवंतराव चव्हाणांनी त्या निबंधात धरलेला आहे. पण दादा तुम्ही बघा विशेष की राणा चव्हाण, तिरकत लक्ष्मण शास्त्री जोशींच्या बरोबर यशवंतरावांचा, पण त्यांनी हिंदुत्व म्हणजे काय ह्या विषयावरती लिहिलेली पुस्तकं आहेत. किती लोकांना माहिती ते हे चिंतन त्यांनी केलेलं आहे. आणि रमेश रावांनी जर हे सगळं प्रकाशित केलं नसतं तर नवीन पिढीला चव्हाणांचा उल्लेख केला. पुस्तकं कोण घेत नाही, कार्यकर्त्याला किती सन्मान करायचे 2 उदाहरण आहेत. एकदा चव्हाण साहेब काहीतरी नाना पेठेमध्ये येणार होते आणि उल्हासला समजलं की बाबा येणार आहे. आता काय तिथं त्यानंतर तिथेच काहीतरी मार्केट म्हणजे टिंबर मार्केटमध्ये वगैरे काही किराणा कंपनीने साहेबांना या म्हणून सांगितलं. उल्हासने नुसतं पत्र पोस्टकार्ड लिहिलं होतं की तुम्ही 15 पैशाचं की तुम्ही नाना पेठेमध्ये तर तुम्ही तिथे येतात तर माझ्या घरी चहाला आलात तर मला आनंद वाटेल. हे एअरपोर्टला गेल्यानंतर काँग्रेसची काही दिग्गज मंडळी सिनियर नाही ते नको, त्यांचं घर फार आहे ते मी तिथेच जाणार आहे शाळेत. दुसरं उदाहरण माझं 81 साली जी माझी छोटी इमारत झाली त्यावेळेला चव्हाण साहेब इकडे होते, सत्तेमध्ये नव्हते. आणि आनंदराव साळुंखेंचा साठीचा कार्यक्रम तेच मार्कला होता. मी भाऊ त्या बंगल्यावरती गेलो, तिथे विठ्ठल लडकेत बसले होते, धनाजीराव जाधव होते आणि उल्हास शेळगे होते. म्हणले साहेब तुम्ही त्या ठिकाणी येणार आहे तर तिथून ऑन दी वेच माझं घर आहे, आज वास्तुशांती आहे, कोजागिरी पौर्णिमा होती, तुम्ही यावं. हे तिघं नाही ते 3 मजले आहेत,
नाही नाही ते नको 3 मजले आहेत. चव्हाण साहेब म्हणले हो रे 3 मजले आहे पण तळमजले आहे ना त्यांना. आणि आले बसले मी काही घेत नाही तू दूध आणलं होतं चमचा आणले चमचा आणला चमच्यानी आपला एक चमचा पिला म्हणजे एवढं त्या तिघांना कधी तुम्हाला सांगतो ना की या सगळ्या लोकांनी ज्या प्रकारची संस्कृती जपली. आता मी ज्या भारत इतिहास संशोधक मंडळाचा अध्यक्ष आहे याचे थोर तपस्वी पूर्वी ज्या बसायचे घ खरे हे काँग्रेसचे कार्यकर्ते सातारा जिल्ह्याचे आणि 42ची चळवळी तुरुंगात यशवंतरावांचा त्यांचा फार घनिष्ठ परिचय. पण हे तपस्वी गृहस्थ ब्रह्मचारी आणि आयुष्यभर फक्त मराठ्यांच्या इतिहासाचं काम करणारे ते यशवंतराव चव्हाण जेव्हा आले मंडळात त्यांना भेटायला की ते म्हणले मी काय करू तुमच्यासाठी. ते म्हणले माझ्यासाठी काही नाही इथे 25 लाख आपल्या पूर्वजांचे कागद आहेत ते ठेवायला माझ्याकडे जागा नाहीये. तर ते मगाशी तुम्हाला खाजगी जागेमध्ये PWD कडनं 3 मजली इमारत जी बांधून दिलेली आहे मंडळाची ही यशवंतरावांनी बांधून दिलेली आहे. तर हे असं सगळ्या प्रकारच्या कामाच्या मागं आपण ताकद दिली पाहिजे. हे जे काम आहे ना हे शेवटी शिल्लक राहतं बाकी काही नाही राहत. बाकी घेतलेल्या भूमिका वगैरे नाही पण खऱ्या अर्थाने हा एकदा निवडून आला की तो विषय नसतो. म्हणजे मी फार लहान मनुष्य आहे की यशवंतराव चव्हाण पण मला प्रवासात मी गेलो विठ्ठल तुपेंची मुलींची शाळा होती तिथं शौचालय नव्हतं. मी ताबडतोब खासदार फंडातून शौचालय बांधून दिलं. आमची कलमाडीची ते माझ्या मित्रमंडळाच्या कॉर्नरला क्रीडा केंद्र आहे त्याला एक मजला बांधून द्यायचा होता. मी सावंतला आपल्या म्हणलं ठीक आहे प्रल्हादला म्हणलं मी तुला बांधून देतो. मला बाळासाहेब शिवरकरांनी कधी पत्र पाठवलंय किंवा ही 4 कामं झाली पाहिजेत तर नाही म्हणली नाही. शेवाळेवाडीचं लोक माझ्याकडे आले होते त्यांना स्मशानभूमी पाहिजे मी बांधून दिली आणि ते मला चहा पिताना म्हणाले की आमच्या गावात तर तुम्हाला एकही मत पडले नाही आम्ही राष्ट्रवादीचे आहोत आणि पुढे मिळणार नाही. मी म्हणलं अरे स्मशानभूमी येते त्याचा राजकारणाशी काय संबंध आहे. कारण म्हणलं ती व्यक्ती मृत पावल्यानंतर प्रदीप असतील किंवा आम्ही अनेक ठिकाणी अशा प्रकारचा फंड दिला पण कधी बोर्ड लावला नाही. बोर्ड नाही मी अँब्युलन्स गाडी दिली ससुरला मोठी ते म्हणले होते की किती इंच नाव लिहायचं म्हणलं बिलकुल नाही कोपऱ्यात लिहा तुम्ही. आता काय झालंय त्या जेव्हा बस स्टँडच्या ह्याला देखील मला वाचून खरंच कधी कधी दादा तुला सांगतो विठ्ठल माझ्याकडे आले बरं का आणि ते म्हणले त्यांना इतकं कौतुक वाटलं की मी त्यांच्या अपरोक्ष तिथं जाऊन देखील ते शाळेत ते म्हणले की माझे आता खासदार असताना म्हणजे मी एक शब्द दिला होता पण आता तुम्ही कराल का पूर्ण. म्हणलं काय करायचं ते म्हणलं चला माझ्या गाडीत बसा. मला दांडेकर पुलावरती साने गुरुजी स्मारकात घेऊन गेले. मला म्हणाले इथे मला हे बांधून दे व्यायामशाळा बरं का. म्हणलं तुम्ही शब्द दिलाय तोच माझा शब्द आहे. तिथंच जागेवर मी पत्र दिलं आज तिथं व्यायामशाळा उभी आहे. तर माझं म्हणणं असं की उल्हासदादांनी आता सांगितलं ना की नाव लावलंच नाही. एक सत्य घटना आहे महानगरपालिकेच्या नगरसेविकेने शास्त्रीय रोडवरती वैकुंठकडे जाणाऱ्या रस्त्यावरती वैकुंठकडे जाणार स्मशानभूमीकडे ऍरो लावला आणि सौजन्य त्याचं खाली नाव चव्हाण साहेबाचं उदाहरण तुम्ही सांगत होते. चव्हाण साहेबांनी विनुताईंना जी पत्र पाठवलेली ते पुस्तक प्रकाशित केलेले मुख्यमंत्री झाले त्यांच्या आई आजारी होत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत थर्मास नव्हता त्यांनी पत्रामध्ये उल्लेख केला त्यांच्या मित्राचं नाव दिलं पत्ता दिलं बरोबर मिळायचा आणि तिथनं तो थर्मास घ्या माझं निरोप त्यांना सांगा आणि तो गरम चहा त्यामुळे चव्हाण साहेबांचा एवढा पडदा भाऊवरती पडला की त्याच्या मतदारसंघात नाट्यगृहाला चव्हाण साहेबांचं नाव मला 2च चव्हाण साहेब आणि वसंतदादा सुद्धा आम्ही आणीबाणीला बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता तेव्हा काँग्रेस इतकं काय कोण नव्हती इंदिरा काँग्रेसमध्ये आम्ही 2 पेनवाले अध्यक्ष होते आम्ही पाठिंबा दिला होता बाळासाहेबांनी शिवसेनेने. मी वसंत चव्हाण रामभाऊ भजन ढोले पाटील हे दादांकडं मदत आणायला गेलो होतो. तर दादा कुठं राहायचे दादा राहायचे ती कारखान्यामध्ये त्यांची रूम होती साधी रूम आपली त्याच्यामध्ये सारखा आवाज काय खटखट सारखा 2:30-3 वाजता आले आम्हाला पोरांना जेवले का आमचं केलं चौकशी केली तर काहीतरी सांगितलं आणि तेव्हा बॅरिस्टर मला वाटतं पीटर नाही अंतुले नाही आपले पुण्यात हे उभे होते. किती झाली
आणीबाणीच्या आपल्या दादा तुमचे पवार साहेब हे झाल्यानंतर आणीबाणी नागोगोरे होते. नाही काँग्रेसचे होते मला वाटतं. नाही आधी म्हणून धारियच होते, मग धारिय बाहेर पडले बरोबर. आणि तो धारिय इकडे उभे राहिले. आणि चंद्रबाबू नाट्य पाटील नाही, पुढे आणि रामकृष्ण मोरे तेव्हा 25,000 रुपये तिघांना आमच्याकडे दिले होते. भाऊने वसंतदादांचा उल्लेख केला. 85 साली महानगरपालिकेची निवडणूक झाली, महापौर पदाची निवडणूक होती. शशिकांत वगैरे आम्ही सगळे एकत्र होतो आणि काँग्रेस एकटी होती. दत्ताई गोटे विरुद्ध बाळासाहेब नाही कोण होतं त्यांच्या विरुद्ध बाबा शिवरकर साहेब महापौर होते. हा, आणि त्या झिगझॅग खोल्यामध्ये आमची मेजॉरिटी असताना त्यांनी आमची मतं बाद केली आणि त्यांचा दादा मुख्यमंत्री होते. एक दिवस दादा सर्किट हाऊसवरती आल्यानंतर आम्ही सगळे विरोधी पक्षाचे नगरसेवक सगळेजण मिरवणुकीने तिथे गेलो. दादांना सांगितलं की असंच आहे. त्यांनी सगळी प्रोसिजर ऐकून घेतली. सगळी प्रोसिजर विरोधक जसे वापरायचे तसेच आम्ही वापरलेले होते. पण दादा म्हटले असं नाही, अन्याय करायचा नाही, तुम्ही ते एकवटींना महापौर म्हणून जाहीर करा. दादांनी म्हणजे विरोधी पक्षाचे बरं का, म्हणजे पुलतचा काही संबंध नाही. एकवटे महापौर झाले वसंतदादांमुळे झाले. दादांची आठवण सांगतो तुम्हाला. तिथं फार तरुण होतो त्यावेळेला आणि पतित पावनचं काम आणीबाणी नंतर महाराष्ट्रभर वाढलं. माझ्याकडे प्रांताध्यक्ष म्हणून जबाबदारी होती आणि मालेगावला दंगल झाली. तर तिथे आमचे भीमादादा गवळी हे तिथे मालेगावमध्ये पतित पावनचं प्रमुख होते आणि त्यांनी मग ते तालमीतली पोरं घेऊन हिंदू वस्तीच्या तोंडाशी उभे राहिले मारामारी म्हटलं. तर त्यांना तिथून ते गडबड झाल्यानंतर माझ्या घरी आले पुण्यातल्या आणि पोलिसांनी मग त्यांना मिसा लावला. आणि मग माझ्या घरनं आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही काही त्यांना बाकीचं करू नका. गाडीत बसून आम्ही नाशिक जिल्हा त्यांना सोडलं. माझा धाकटा भाऊ गाडी चालवत होता. आम्ही परत आलो. तो थकला होता. मी माझ्या मित्राला बसवलो गाडीमध्ये. म्हणलं तू ड्रायव्हिंग कर आणि म्हणून आपण जाऊ म्हणलं. मी आयुष्यात पहिल्यांदा कोणा मुख्यमंत्र्याकडे गेलो होतो. म्हणजे मला काही मी कधी मंत्रालयात गेलो नव्हतो का कोणा मुख्यमंत्र्याकडे गेलो होतो. मी त्यांच्या घरी गेलो, चिठ्ठी पाठवली की प्रदीप रावत प्रांताध्यक्ष पतित पावन संघटना. आणि रात्रभर पुण्यावरनं नाशिकवरनं पुणे आणि मुंबई. आणि आश्चर्य वाटेल की खूप मोठी मोठी माणसं बसली होती तिथे. आणि त्यांचा माणूस आला, ते म्हणजे तुम्हाला आत बोलवलंय. त्यांच्या बेडरूम मध्ये बोलवलं, कोपरी घातली, पेपर वाचत म्हणजे पोरा काही नाही, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी भेटतोय. तर काय रे तुझा अवतार? म्हटलं असं असं. मी प्रॉब्लेम काय काम आहे? म्हटलं असं असं झालं. म्हटलं ही गोष्ट खरी की त्याने आत्मसंरक्षणासाठी तिथे हिंदू वस्ती वाचवली, कारण पोलिसांना यायला वेळ लागला. आणि जर माझं खरं निघालं तुम्ही त्याला न्याय द्या. त्यांनी ताबडतोब फोन केला आणि तेव्हा सचिवालय म्हणायचे. ते म्हणजे सचिवालयात ये. म्हणून मी गेलो, माझा मित्र, मी तिथं ही गर्दी. मी तुम्हाला तर माझी गोष्ट सोडून दुसरी सांगतो की म्हाताऱ्या आजी आल्या होत्या मराठवाड्यातून कुठून तरी. तर ते इतके संतापले, इथं काय यावं लागलं तुला म्हातारे, तू तालुक्यात तिकडं जिल्ह्यात. आणि मग त्यांनी तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन करून ज्या भाषेत बोललेत आणि सांगितलं सरकारी गाडी द्या यांना आणि आजींना त्यांच्या गावी पोचवा. आणि माझ्याकडे बघून ते म्हटलं यार तुझं काम झालं ना. आता त्या काळात काय बाकी काही नव्हतं. मी माझ्या मित्राला म्हटलं गणेश हे काम झालं म्हणजे काय समजायचं. मी संध्याकाळी पुण्याला पोचायच्या आत नाशिक जेलमधनं भीमा गवळींची सुटका होऊन मालेगावमध्ये तिची मिरवणूक चालू होती. म्हणजे हा जो काही म्हणजे राजकीय संस्कृतीचा भाग म्हणजे कोणता आहे की तिथे बाबा कोण कोणत्या विचाराचा आहे, पक्षाचा आहे. पण मी आता मुख्यमंत्री आहे तर माझ्याकडे न्याय दिला पाहिजे. हे जे अनुभव आहेत ना. तुम्हाला भाऊ कसं भाजपा असू द्या किंवा एक जनसंघाची मोठी ताकद हे होती, काँग्रेसची वेगळी संस्कृती होती आणि वेगळं सगळी बाळामुळे होती, त्यामुळे दोघंही तसे मूळचे काँग्रेसचे. तुमचं असं होतं की एक व्यक्ती म्हणजे सगळा पक्ष आणि त्याचा आवाज, त्याचा आदेश, त्यांचा कार्यक्रम आणि मग सगळे ज्यांना काही पार्श्वभूमी नव्हती असे सगळे मोठ बांधून बाळासाहेबांनी हे केलं. तर पहिल्यांदा जेव्हा निवडून आलात तुम्ही किंवा शिवसेनेचं म्हणून, तर तेव्हाचे काय अनुभव, कसं म्हणजे बाळासाहेबांनी काय बोलवलं, काय अण्णा दिवशी तेव्हा कर्जमधनं आमदार झाले होते आणि लोकसभेला उभे होते. तर मी काका वडकेन अण्णा दिवशी
बाळासाहेबांच्या आशीर्वाद ना म्हणले तर आशीर्वाद घ्यायला आम्ही गेलो. तर तेव्हा सभा खूप उशिरापर्यंत चालायच्या ना. आम्ही 1:30 वाजेपर्यंत मातोश्रीला थांबले. तर 1:30 वाजता बाळासाहेब आले आणि अण्णा दिवशी नमस्कार थांबा म्हणले. अण्णा नमस्कार करू नको थांब म्हणले. पुढचा शिवाजीनगरचा आमदार शशिकांत आणि नमस्कार. तर अण्णाचे सगळे नेते मंडळीची ओळख होते. अण्णाचे तसे बोलणं बिलणं लागवी असायचं ना. म्हणजे आमच्याकडे मी कधी शिवसेनेकडे मी कधी तिकीट मागितले नगर सेवा करायला मला माहिती की बाळासाहेबांकडून मागून काय त्यांना बरोबर त्याच्या बरोबर त्यांना माहिती आहे. बाळासाहेबांचा तेव्हा तर काही मोबाईल नव्हते. फोन बाळासाहेबांचा कधी आला आपल्यावर. आता बाळासाहेब पाहतात का आपण झोपून बोलतोय का कसं बोलतोय. आम्ही उभून ह्याच्यामध्ये दक्षिण त्यांच्यावर बोलायचो मी इतकं ते आपोआप. पण तुम्ही इतक्या सहजतेने जसं आलं ना तेव्हा पूर्वी कुठल्याही नेत्याच्या सभा ऐकायला सगळे कार्यकर्ते आणि त्याचं हे व्हायचे खुलेपण. मग तसं पण आता काय झालं माहितीये का, आता अनेक पक्षच त्यांच्या तिकडे जायचं नाही इकडे जायचं नाही हे असे अलिखित सगळ्या पक्षामध्ये आहेत. संशय निर्माण झाला कारण असताना तुम्ही गेलो तरी संशय नसायचा. तेव्हा प्रचार प्रसाराची साधनं पण कमी होती नव्हतं आणि माणसाच्या गरजा पण कमी होत्या. आता गरजा इतक्या आणि बाळासाहेब पण कारणीभूत आल्यानंतर कधी त्यावेळेला कधी हॉटेलमध्ये राहत नसायचे. त्या अगस्तीच्या इथे जायचे नंतर काही करायचं. बघा आम्ही आमचं सन्मान मग श्रेयस चित्रांच्याकडे ठरलेली हॉटेल असायची बरं का. हॉटेल जे आले आडवणी यांचे कोणी नेते आले श्रेयस. आमची जरा थोडीशी असायची. आणि सेना काँग्रेसचे जेव्हा बऱ्याच वेळा असं मुंबईला निवडणुकीत आम्ही सहभागी असायचो ना, बाळासाहेब शरदराव बाळासाहेब स्वतः असतात रामराव आदिक वगैरे खूप एकत्र असायचे सभांना कार्यक्रमांना. आणि ते मी खूप जवळून पाहिलेले. आणि कसं आहे आणि काय आता संशय पक्षांतर्गत संशय वाढला आणि पक्षापक्षामध्ये वाढला आणि काय ते आपुलकीचं प्रेमाचं आणि एकमेकांच्या मधलं आदराचं जे स्थान होतं ना ते द्वेषाने मत्सराने आणि सुडाने घेतलं आता अनफॉर्च्युनेटली. म्हणजे सर्वस्वी 100% असं म्हणत नाही पण ते त्या दिशेने चाललंय आणि ती मोठी शोकांतिक वाटते. पण तरी पुण्यातलं किंवा महाराष्ट्रातलं हे सगळे वातावरण पाहिल्यानंतर इतर प्रांतातले जे लोक आहेत आम्हाला पवारसाहेब अनेक वेळेला सांगतात की ते मुलायम सिंग यादव असायचे किंवा वगैरे तुम्ही उनके पास गए थे उनकी शादी में गए थे इनके प्रोग्राम में गए थे इतका संशय. आता आम्हाला हिवाळी अधिवेशन नागपूरला भरायचं. 74ची गोष्ट आम्ही नवीनच निवडून आलो होतो आणि मग एक प्रथा असायची की हिवाळी अधिवेशन झाले की पुणे महानगरपालिकेचे सगळे पदाधिकारी पक्षातले प्रमुख म्हणजे जे कोण ते ह्याला जायचं पुढं शिष्टमंडळ जायचं की महानगरपालिकेचे प्रश्न आहेत ते सोडून द्या हे करा. आता तेव्हा 6 आमदार होते ना पण कोणी आम्हाला ओळख दिली नाही. प्रधान मास्तर होते विधान परिषद त्यांनी आम्हाला जेवायला नेलं कॅन्टीन मध्ये. आता कॅन्टीन मध्ये पण म्हणले कोणी नॉनव्हेज खाऊ नका म्हणजे साधं आपलं शाकाहारी जेवण ऋषितुल्यच म्हणजे प्रधान काय किंवा हे काय. आणि मला आठवतं की भाऊ आपण आम्ही तर गेलो नाही पण विधान म्हणजे या आमदारांच्या याच्यामध्ये जे आहे ना आता दादा असेल किंवा शिक्षकांचे इथे रूम पण भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या रूम ना अगदी टापटिप म्हणजे बापटांच्या रूमवरती आम्ही अनेक वेळेला गेलो किंवा कधी मारविन लेल्यांच्या वेळेला वगैरे गेलो पण सगळं टापटिपीत वर्तमानपत्र व्यवस्थित ठेवलेली पुस्तके वेळ ठेवलेली उद्याचा कार्यक्रम काय उद्या कोणता विषय आहे. तसं काही पक्षांमध्ये नको ते साहित्य तिथे असेल. इतकं मोकळेपणाने चालू म्हणून मला तुम्हाला सगळ्यांनाच विचारायचं आहे एक प्रश्न. खरं या गप्पा दर्शक इतक्या रंगलेल्या आहेत की तुम्हाला हे किस्से सतत ऐकायला आवडतील. आम्हाला याचे 2-3 भाग करायला आवडतील. सगळ्यांना वेळेची थोडीशी मर्यादा आहे. पण दादा तुमच्यापासून पहिल्यांदा सुरुवात करते की तुमच्या पक्षाव्यतिरिक्त कुठल्या नेत्यातले कुठला गुण तुम्हाला विशेष करून भावला म्हणजे हा प्रश्न मी सगळ्यांनाच विचारणार.
मला हा. माझ्या स्वाभाविकच आहे की माझ्या पक्षाच्या नेतृत्वाच्या आदर्शांवरतीच मी आजपर्यंत काम करत आलो. जनसंघापासूनचे आमचे जे नेते असतील, विशेष करून अटलजी अडवाणींचं नेतृत्व, त्या कालखंडात माझं विशेष करून राजकीय घडलं. पण का कोणास ठाऊक पूर्वीपासून मला वाचनामधून सगळ्यांचंच वाचलं. मी समजा आचार्य अत्रेंचं आत्मचरित्र यशवंतरावांचं पण वाचलं, असं कोणाचंच नाही की मग नेहरूंनी काय लिखाण केलं असेल त्याचं वाचन केलं असेल. अगदी इंदिराजी असतील, जे खूप आश्चर्य वाटेल लोकांना. आता माझ्यासारखे तर हजारो तरुण आणीबाणीच्या निषेधार्थ तुरुंगात गेले. ही गोष्ट खरी आहे इंदिराजींच्या मुळे. पण इंदिराजींच्या मध्ये देखील खूप मोठे गुण होते. आणि माझ्या धाकट्या मुलीचं नाव काय ठेवायचं, तुम्ही त्याचं नाव प्रियदर्शनी ठेवलं. मला काय म्हणजे तुम्ही मला विचारलेला प्रश्नाचं मी तुम्हाला थेट म्हणजे हा जो भाव असतो हा महत्वाचा आहे. म्हणजे मी हे कोणाकडे शिकलो, मी माझ्या आईवडिलांकडनं. जेव्हा पंडितजी गेले तर सिनेमागृहामध्ये ती अंत्ययात्रा दाखवायची, म्हणजे न्यूज रील मध्ये. तर अंत्ययात्रेला आपल्याला हजर करण्यावर टीव्ही नव्हता, म्हणून माझे वडील, आई, आम्ही 5 भावंड हे सिनेमागृहात गेलो. कशासाठी? तर फक्त अंत्यदर्शन घेण्यासाठी. ही जी काही मला वाटतं की हे संस्कार फार महत्वाचे. तुम्ही कुठेही कोणत्याही वैचारिक याच्यात राहा, पण हा तुम्हाला सांगतो की तुम्हाला असे दिसलं पाहिजे की आपल्या इथे देखील ही अशी चांगली संस्कृती. यशवंतरावांचा वाटा फार मोठा आहे महाराष्ट्रामध्ये. हे या पद्धतीचं वातावरण रुजवण्यामध्ये हे त्यांचं मोठं श्रेय आहे. अण्णा तुम्हाला तोच प्रश्न नाही. मला जर देश पातळीवरती विचारलं तर विरोधी पक्षामधले म्हणजे अटल बिहारी वाजपेयी म्हणजे एक सुसंस्कृत किंवा इतर पक्षाला सुद्धा सन्मान देणारा नेता. मग आपण पाहिलं की गुजरातच्या बाबतीमध्ये नरेंद्र मोदी जरी त्यांचे मुख्यमंत्री होते तरी त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांचं मत सांगितलं होतं. आणि मग महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये जाऊन एक वेगळं राजकारण, सुसंस्कृत राजकारण करणारे यशवंतराव चव्हाण साहेब. महाराष्ट्रापुरता विचार करायला गेला तर दादा तर आहेतच, आणि दादाच्या नंतर पवार साहेबांच्या बाबतीमध्ये मला निश्चितच आदर आहे की ठीक आहे, कमी जास्त गुण फरक पडू शकतात, पण दादांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी इतका संपूर्ण महाराष्ट्र ओळखणारा नेता नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल एक माझं आकर्षण. भाऊ तुम्हाला? बाळासाहेब. होय, म्हणजे बाळासाहेब तर तुमचं दैवत असतात. त्या व्यतिरिक्त भिन्न विचारसरणीचे कुठला नेता तुम्हाला की ज्याचे विचार आवडतात, जो आवडतो खास करून? माझ्या आणि गोपीनाथराव मुंडेंचे अतिशय जवळचे संबंध होते. त्यांच्या बंगल्यावरती अटलजी उतरायचे, सागर बंगल्यावरती विरोधी पक्ष नेते असताना. तर एक दिवशी परळीला काहीतरी घडलं म्हणून त्यांनी मला सांगितलं की अटलजींना विमानतळावरून आणायचं आणि सागर बंगल्यावर घेऊन यायचं आणि तिथं थांबायचं. तर मी त्या दिवशी त्यांच्या बरोबर होतो. मग आता त्याचा स्टाफ वगैरे होता विरोधी पक्ष नेत्यांचा. पण त्यांचं जे समाजाबद्दल जे सांगणं होतं किंवा शिकवण होती ते अतिशय मनावरती होती. यशवंतराव चव्हाण साहेबांचं चरित्र वाचलं, दादांचं पण सांगितलं. आणि पवार साहेब एक असे नेते आहेत की कोणाच्याही अंगावर जाणार नाही, कधीही कोणाबद्दल संयम ठेवून म्हणजे बोलणार आहे. आणि कोणीही मदत मागायला गेलं तर तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, तो खेळाडू असं अजिबात नाही. अशा अनेक लोकांना हा नोकऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत फार मोठ्या प्रमाणामध्ये. पण कधी त्याचा गवगवा नाही, काय नाही. आज राजकीय मतभेद ते असू शकते, काय ते असू शकतात. आणि नेहमी विकासाच बोलणार. तुम्हाला म्हणजे विरोधी विचारसरणीमधले कुठले नेते भावतात आणि त्यांचे कुठले गुण आवडतात? नाही, पहिलं तर सांगतो लहानपणापासून माझ्यावर म्हणजे मी कधी बघितलेलं नाही, पण गांधीचा
मला गांधी विचार हा प्रभावित होतो. काँग्रेसच्या नेत्यांच्या मध्ये मला इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण हे दोन्ही नेते अत्यंत आवडतात. म्हणजे तसे अनेक आहेत. तर म्हणजे एका व्यक्तीबद्दल केंद्रित राहून आपल्याला म्हणजे माझं जमत नाही खरं. म्हणून बाळासाहेब भागे आहेत. विरोधी पक्षातले त्यावेळी मधु लिमये हे माझ्या दृष्टीनं अत्यंत उत्तम, जसा यांनी उल्लेख केला ना, की अत्यंत अभ्यासू, उत्तम पार्लमेंटरियन आणि प्रखर मताचा आग्रह असताना सुद्धा सर्वांशी इतकं नातं होतं की टोकाची मतं न पडणारा माणूस देखील मधु लिमयांच्या बद्दल अत्यंत आदराने बोलायचा. त्याचं कारण म्हणजे यांचं जसं त्यांनी काय केलं, मधु लिमयांनी आयुष्यभर लायब्ररी, आणि कसं आहे तो काळ कसा होता, महाराष्ट्रातला माणूस बिहारमधून निवडून जायचा. मधु लिमये असतील किंवा जॉर्ज फर्नांडिस असतील, अशी ती त्यावेळीची ती परिस्थिती होती. आज दुर्दैवाने ती नाही. तर यांच्यापासून हे शिकण्यासारखं आहे. त्यामुळे एका व्यक्तीपुरतं मला मर्यादित राहणं जमणार नाही, परंतु अटलजींच्या बद्दल मला तितकाच आदर आहे. कारण त्यांचं पार्लमेंटमधलं भाषण ऐकण्याची संधी मला मिळालेली आहे, त्यांचं बोलणं मला ऐकण्याची मिळालेली आहे. चंद्रशेखरांना मी जाऊन पाहिलेलं आहे. तर असा सगळं आम्ही सगळ्याच पक्षाच्या बद्दल म्हणायचं झालं ना, तर विरोधकांच्या नेत्यांच्या मध्ये सर्व आदरणीय आहेत, खूप नाव आहेत, खूप मोठी नाव आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये मधु लिमये आणि अटलजी या दोन नेत्यांच्या बद्दल माझ्या मनाने मनस्वी असा एक हे आहे. दर्शक हो, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण ही जे चर्चेचा एक कार्यक्रम खास सुरू केलेला आहे, यामध्ये उद्देश हाच आहे की जुनी राजकीय संस्कृती पुणे शहराने जी आतापर्यंत टिकून ठेवलेली आहे आणि बऱ्याच अंशी हे नेते सगळे एकमेकांची अतिशय परस्परांबद्दल आदरभाव ठेवून, स्नेहभाव ठेवून पुढे जातात. या आणि अशा आठवणींसाठी हा कार्यक्रम आम्ही दर 15 दिवसाला तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. जुन्या जाणत्या मंडळींना या व्यासपीठावर आणणार आहोत. तुमच्या काही सूचना असतील, तुमच्या काही कॉमेंट्स असतील, त्या जरूर कळवा. तुमच्याकडे काहीतरी मौलिक आठवणी जुन्या राजकारणाच्या नेत्यांच्या असू शकतात, त्याही कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा. आणि या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास सगळे जे मान्यवर पाहुणे आलेले आहेत त्यांचं मनपूर्वक आभार आणि त्यांच्यासह मी आपली रजा घेते. नमस्कार.